प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आज ज्या विषयावर आपण विचार करणार आहोत, मनन करणार आहोत, तो विषय आहे मल्कीसदेक. मल्कीसदेक हे जे पवित्र शास्त्रातील पात्र आहे, ही जी व्यक्ती आहे, या मल्कीसदेकावर आपण आज थोड्या वेळ विचार करणार आहोत. इब्री लोकास पत्र याचा 7वा अध्याय आणि पहिले 3 वचनं, त्यामध्ये असं म्हटलं आहे, हा मल्कीसदेक जो शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता. अब्राहम जेव्हा राजास ठार मारून तेथे आला तेव्हा मल्कीसदेकाने अब्राहमाला सामोरे गेला आणि त्याने अब्राहमास आशीर्वाद दिला व अब्राहमाने आपल्या लुटीतील 10% मल्कीसदेकाला दिला. तो आपल्या नावाप्रमाणे एकतर नीतिमत्वाचा राजा आणि शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. मल्कीसदेक याची माता पित्रे, त्याची वंशावळ, त्याचा जन्मदिवस किंवा त्याचा आयुष्याचा शेवट याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखा करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. ही मल्कीसदेकाची माहिती आपल्याला इब्री लोकास पत्र याचा 7व्या अध्यायामध्ये मिळते. हा मल्कीसदेक आहे तरी कोण? या मल्कीसदेकाला एवढं महत्व का प्राप्त झालं आहे? मल्कीसदेकाचं नेमकं सेवा कार्य कोणतं? एवढंच नव्हे तर मल्कीसदेकासारखा प्रमुख याजक येशू ख्रिस्त असा उल्लेख करणारा हा मल्कीसदेक, ज्याची तुलना प्रभू येशू ख्रिस्ताशी केली गेलेली आहे, या मल्कीसदेकाविषयी आज आपण थोड्या वेळ पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये मल्कीसदेक याची तुलना नवीन करारातील प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर केली गेली आहे आणि म्हणून नक्कीच मल्कीसदेकाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. पवित्र शास्त्रामध्ये मल्कीसदेकाविषयी अगदी तुरळक माहिती आपल्याला मिळते. संपूर्ण पवित्र शास्त्रात केवळ 3 ठिकाणी मल्कीसदेकाचा उल्लेख झालेला आपल्यास आढळतो. सर्वप्रथम उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि त्यामध्ये 18 ते 20 या केवळ 3 वचनामध्ये मल्कीसदेक आणि त्याचं सेवा कार्य आपणास दिसून येते. त्याप्रमाणे दाविदाने जे स्तोत्र 110 लिहिलं, याचं 4थं वचन, त्याच्यामध्ये मल्कीसदेकाचा उल्लेख झालेला आहे. आणि इब्री लोकास पत्र याचा 7वा अध्याय म्हणजे जी 28 वचने आहेत, त्यामध्ये थोडक्यात मल्कीसदेकाची माहिती आपल्याला मिळते. ह्या मल्कीसदेकाची ओळख करून घ्यायलाच आपल्याला त्याची थोडी पार्श्वभूमी पाहावी लागेल. आणि ती पार्श्वभूमी अशी आहे, परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं आणि म्हणून अब्राहम परमेश्वराने सांगितल्या ठिकाणी तो त्या देशामध्ये निघाला. अब्राहमाबरोबर त्याचा पुतण्या लोट हा देखील गेला. आणि मग अब्राहम आणि लोट यांची शेरडं, मेंढरं, गुरेढोरे वाढू लागली आणि म्हणून त्यांच्या गुराख्यामध्ये भांडण किंवा वाद होऊ लागलं. तेव्हा अब्राहम लोटास म्हणाला, आपण भाऊबंद असता आपल्यामध्ये वाद होणं, तंटा होणं योग्य नाही आणि म्हणून आपण विभक्त होऊयात. तू जर उजवीकडे गेलास तर मी डावेकडे जाईन. आणि तेव्हा लोटाने आपली नजर टाकली तेव्हा सदोम आणि गमोरा ह्या शहरांकडे त्यांनी पाहिलं, ज्या ठिकाणी मुबलक पाणी होतं, आपल्या गुराढोरांसाठी मुबलक चारा होता आणि म्हणून सदोम आणि गमोरा या शहरांची निवड त्यांनी केली आणि त्या दिशेने तो वाटचाल करू लागला. अशा प्रकारे अब्राहम आणि लोट हे विभक्त झाले. लोट हा सदोम आणि गमोरा या शहरामध्ये राहू लागला. त्या काळामध्ये राष्ट्र राष्ट्रांवर उठत असत, एक राजा उठून दुसऱ्या राज्याशी युद्ध करत असत. अशाच एका वेळेस
4 राजे एकत्रित आले. पूर्वेकडील हे 4 राजे म्हणजे शिनारचा राजा, एल्लासारचा राजा, एल्लामाचा राजा आणि गोईमचा राजा, ह्या 4 राजे एकत्रित येऊन त्यांनी सदोम, गमोरा, अदमा आणि सोअर ह्या 4 राष्ट्रांचे जे राजे आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी युद्ध पुकारलं. हे युद्ध सिद्दीम नावाच्या खोऱ्यामध्ये पार पाडणार होतं. आणि म्हणून आपण कल्पना करा, सिद्दीम नावाचं खोरं आहे, या बाजूला पूर्वेचे 4 राजे आहेत आणि इकडे सदोम, गमोरा, अदमा आणि सोअर यांचे राजे उभे आहेत. लवकरच एक तुंबळ युद्ध होणार आहे. आणि मग ज्या वेळेस हे युद्ध झालं, त्या सिद्दीम खोऱ्यामध्ये एक घनघोर तुंबळ युद्ध असं सुरू झालं. कारण 4 राजे विरुद्ध 4 राजे असं ते युद्ध सुरू झालं. त्यावेळेस पूर्वेकडील राजे यांच्यावर भारी पडले आणि सदोम, गमोरा, एदमान आणि सोअर यांच्या राजांनी पळ काढला. परंतु पळत असता सिद्दीम खोऱ्यामध्ये सदोम व गमोरा यांचे राजे पडले, म्हणून ह्या 4 राजांनी त्यांना धरलं. त्यांची सर्व लूट त्यांनी हस्तगत केली. इतर 2 राजे डोंगरामध्ये पळून गेले. तेव्हा सदोम आणि गमोरा यांची सर्व मालमत्ता, सर्व अन्नधान्य घेऊन ही लूट लुटून हे राजे पुन्हा आपल्या देशाकडे रवाना होत होते. या युद्धस्थळापासून पळून आलेला एक मनुष्य अब्रामाकडे आला आणि त्यांनी संपूर्ण वार्ता अब्रामाला सांगितली. सदोम मध्ये लोट हा राहत होता आणि म्हणून लोट आणि त्याची मालमत्ता, त्याच्या स्त्रिया आणि त्याचं सर्व काही हे देखील घेऊन ते राजे चालले होते. ही वार्ता ज्यावेळेस अब्रामाला कळाली, आपल्या भाऊबंधांचा पाडाव करून ते घेऊन चालले आहेत असं कळताच अब्रामाने 318 आपले दास, जे युद्धामध्ये कसलेले होते, असे 318 दासांना घेऊन या शत्रूंचा पाठलाग त्याने केला. आणि एकदा रातोरात आपल्या 318 दासांबरोबर ह्या 4 राजांवर त्यांनी आक्रमण केलं आणि रात्री त्यांना मार दिला आणि संपूर्ण हस्तगत केलेली मालमत्ता, त्याचा पुतण्या लोट, त्याचे सर्व मालमत्ता ही सर्व घेऊन अब्राम पुन्हा आपल्या घराकडे चाललेला आहे. एक अद्भुत आणि विलक्षण असं युद्ध अब्रामाने केलं आणि त्यामध्ये त्याला विजय मिळाला. 318 दासांबरोबर 4 राष्ट्राविरुद्ध अब्रामाने युद्ध पुकारलं आणि त्यामध्ये परमेश्वराने त्याला यश दिलं. आणि मग हा अब्राहम, विजय झालेला अब्राहम, आपला पुतण्या लोट आणि मिळवलेली सर्व युद्धामध्ये मिळवलेली संपत्ती, मालमत्ता ही घेऊन आता पुन्हा आपल्या घराकडे येत आहे. आणि येथेच त्या प्रवासात वाटचाल करत असताना असं म्हटलं आहे, शालेमचा राजा मल्कीसदेक हा अब्रामाला सामोरे झाला. तो तर परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्रामाला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. तो अब्रामास म्हटला, स्वर्गाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले आहेत, तो देव धन्य. तेव्हा अब्रामाने आपल्या लुटीचा 10वा हिस्सा मल्कीसदेक याला दिला. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, तू लुटीमध्ये मिळवलेले जे सर्व माझे माणसे आहेत ते मला परत दे, माझी सर्व मालमत्ता तू घेऊन टाक. तेव्हा अब्राम सदोमाच्या राजास म्हणाला, स्वर्गाचा आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, याच्या समोर मी आपली भाऊ उभारून सांगतो, तुझ्या सुतळीचा तोडा किंवा तुझ्या वाहनेचा बंद देखील मी घेणार नाही. कारण मी अब्रामास संपन्न केलं असं तू न म्हणोस, असे म्हणण्यास तुला कारण न मिळवत. हे कथानक आपण पाहतो आणि ह्या कथानकामध्ये मल्कीसदेक शालोमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक आणि त्याचं थोडंसं सेवा कार्य. अब्राहम आणि त्याच्या सेवकांना त्यांनी अन्न सामुग्री दिली, भाकर आणि द्राक्षरस दिला आणि अब्रामाला आशीर्वाद देऊन तो निघून गेला असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. हा मल्कीसदेक कोण आहे? प्रियानो, जुन्या करारातील काही व्यक्ती किंवा काही प्रसंग
हे नवीन कराराशी अनेक वेळा संबंधित आहेत असं आपल्याला दिसतं. जुन्या करारातील गोष्टींचा उल्लेख किंवा त्याचं एक स्वरूप, एक प्रतीक आपल्याला नवीन करारामध्ये दिसतं. उदाहरणार्थ, मोशे 6 लाख लोकांना घेऊन रानावनातून भटकंती करत आहेत आणि ह्या इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध कुरकुर केली, गाऱ्हाण केलं आणि म्हणून परमेश्वराने क्रोधित होऊन त्यांच्यामध्ये आगे साप पाठवले आणि आगे साप लोकांना दंश करू लागले आणि हजारो लोक त्यामुळे मेले. त्यावेळेस मोशे परमेश्वराकडे गेला आणि त्याने त्याच्यासाठी क्षमा मागितली. त्यावेळेस परमेश्वर मोशेस म्हटला, तू आपणासाठी एक पितळी सर्प तयार करून उंच कर. ज्या ज्या लोकांना सर्पदंश झाला आहे त्यांनी जर सर्पाकडे पाहिलं तर त्यांचा जीव वाचेल, ते मरणार नाहीत. आणि मग चमत्कारिकरित्या मोशेने एक पितळी सर्प करून वर उंचावला. ज्या कुणाला आगे साप चावत असे तो जर त्या पितळी सर्पाकडे पाहत असे तर त्याचा जीव वाचत असे. हे सर्व कशाचं प्रतीक आहे? भावी काळामध्ये यहुद्यांचा मशिहा, जगाचा तारणारा, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा काल्वरी टेकडीवरील एका वधस्तंभावर खेळला जाणार होता. जगापासून वर त्याला टांगलं जाणार होतं. हा शापग्रस्त झाल्याप्रमाणे त्या वधस्तंभावर खेळणार होता. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी शाप असा झाला आणि त्याने नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडविलं. कारण जो कोणी झाडावर टांगलेला तो शापित आहे. याचाच अर्थ काय? जुन्या करारातील वर लटकावलेला तो पितळी सर्प हा नवीन करारातील काल्वरी टेकडीवर वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचं प्रतीक आहे असं आपल्याला दिसून येतं. तसंच आजच्या आपल्या कथानकातील जो हिरो आहे, जो मुख्य नायक आहे, मल्कीसदेक, हा जुन्या करारात होऊन गेला, पण त्याचं प्रतीक, त्याचं प्रतिबिंब नवीन करारातील प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. ते कशा प्रकारे? इब्री लोकासपत्र याचा 7वा अध्याय आणि पहिलंच वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, हा मल्कीसदेक शालेमचा राजा जो परात्पर देवाचा याजक होता. मित्रांनो, मल्कीसदेक हा इस्रायल राष्ट्रापूर्वी होऊन गेला असं आपल्याला दिसतं. इस्रायल राष्ट्र कशाचं बनलं होतं? इस्रायल राष्ट्राचा जनक म्हणजे अब्राहम, अब्राहमाचा मुलगा इसहाक, इसाकाचा मुलगा याकोब आणि याकोबाचे 12 मुलं, त्या 12 मुलांचे 12 वंश आणि त्या 12 वंशाचं इस्रायल राष्ट्र झालं होतं. मल्कीसदेक अब्राहमाच्या काळात होऊन गेला आणि म्हणून इस्रायल राष्ट्रापूर्वी हा मल्कीसदेक झाला की जो शालेमचा राजा म्हणजे यरुशलेमेचा राजा आणि परात्पर देवाचा याजक होता. राजा आणि याजक असलेला मल्कीसदेक याच्याकडे नीट निरखून पहा. त्याच्या पुढे संपूर्ण इस्रायलामध्ये, संपूर्ण जुन्या करारात अब्राहमापासून ते मलाकीपर्यंत कधीच कोणी राजा आणि याजक एकाच व्यक्तीमध्ये झालेलं आपल्याला आढळत नाही. हे या मल्कीसदेकाचं वैशिष्ट्य आहे. हे एक अद्वितीय त्याचं कार्य आहे. मल्कीसदेक शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक, एक अद्भुत अशी एका व्यक्तीमध्ये 2 कार्यसिद्धी आपल्याला दिसते. राजा आणि याजक मल्कीसदेकामध्ये आपल्याला दिसत आहे. परमेश्वराने ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र स्थापन केलं त्यावेळेस त्यांनी राजांची निवड केली. त्यांचं कार्य वेगळं होतं, भिन्न होतं. इस्रायलाचा पहिला राजा शौल, त्याने 40 वर्ष इस्रायलावर राज्य केलं. त्यानंतर दावीद हा राजा झाला, त्यांनी 40 वर्ष इस्रायलावर राज्य केलं. मग दावीदाचा मुलगा शलोमोन यांनी 40 वर्ष इस्रायलावर राज्य केलं. त्यानंतर अनेक राजे इस्रायलामध्ये होऊन गेलेले आपण पाहतो. रहुबोम, त्यानंतर हिचकिया, मनश्शे, आहाब, आसा, पहिले आणि दुसरे राजे आपण वाचलं तर अनेक इस्रायलांचे राजे झाले. ह्या राजांचं एकच काम किंवा कर्तव्य आणि ते म्हणजे इस्रायलावर राज्यपण करायचं, इस्रायल राष्ट्राला बळकटी आणायची, शत्रूंपासून त्यांचा बचाव करायचा, इस्रायलाची उन्नती करायची. हे कार्य हे राजे लोक करत असत. त्याच वेळेस परमेश्वराचं बांधलेलं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी काही याजक होत असत. हे याजक विशिष्ट प्रकारच्या वंशातले होते. 12 वंशापैकी जो लेवी वंश,
त्या लेवी वंशातून याजकांची निवड केली जात असत. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम जो मुख्य याजक होता तो म्हणजे अहरोन. अहरोनाची दोन्ही मुलं म्हणजे नादाब आणि अबिहू, त्यानंतर अझर्या, एलिएझर, एली, जकर्या, हे सर्व याजक. आणि याजकांचं काम म्हणजे परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची सेवा करायची. त्यासाठी विशिष्ट निवड केलेले, त्यांना वेगळं केलेलं आणि पवित्र केलेलं, देवाचा अभिषेक त्यांच्यावर असलेलं असं याजकाचं काम हे वेगळ्या पद्धतीचं होतं. आणि म्हणून राजाने आपलं राजाचं काम करायचं आणि याजकाने त्या याजकाचं काम करायचं, हा परमेश्वराचा नियम होता. कोणत्याही राजाने याजकाच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, ही परमेश्वराची कडक अट होती. त्याचप्रमाणे कोणत्याही याजकाने राजाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. या दोन्हीचं कार्य वेगळं, राजाचं कार्य वेगळं आणि याजकाचं कार्य वेगळं. परंतु मलकीसदेक, शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक, एकाच व्यक्तीने की जो राजा पण आहे आणि याजक पण आहे, असं एक आगळं वेगळी व्यक्तिमत्व, हे भावी होणाऱ्या ख्रिस्ताचं एक प्रतीक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या इस्रायलाच्या जीवनामध्ये अनेक वेळा असं झालं की काही राजांनी हस्तक्षेप करून याजकाचं काम करण्याचं पाहू गेलं, याजकाचं काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराचा क्रोध, परमेश्वराचा संताप त्यांच्यावर आला आणि त्यांना फार मोठं शासन झालं, असं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं. उदाहरणार्थ इस्रायलाचा पहिलाच राजा शौल. शौल हा राजा होता आणि ज्या वेळेस तो युद्ध जिंकत गेला त्याच्यामध्ये गर्व, एक अहंकार निर्माण झाला. एके वेळेस इस्रायल लोकांना पलिश्त्यांशी युद्ध करायचं होतं आणि कुठलाही युद्ध आरंभ करण्यापूर्वी त्यावेळेचा जो संदेष्टा किंवा याजक आहे तो त्या रणभूमीवर येत असत, परमेश्वर प्रत्यात होम बली अर्पण करत असत, प्रार्थना करत असत आणि मग युद्धाला आरंभ होत असत. इस्रायल लोकांची एक पद्धत होती. त्यावेळेस इस्रायलामध्ये शमूएल नावाचा संदेष्टा होता. त्यांनी शौलास ताकद दिली, तू गिलगाल या ठिकाणी जा आणि 7 दिवस माझी तू वाट पहा, मी येऊन होम बली अर्पण करील आणि मग तू युद्धाला आरंभ कर. शमूएल संदेष्टाच्या सांगण्याप्रमाणे शौल राजा गिलगालला रंगभूमीवर गेला आणि 7 दिवस त्यांनी शमूएलाची वाट पाहिली, परंतु 7 दिवस झाले शमूएल आला नाही. आता सूर्यास्त होऊ लागला, वेळ टळून गेली आणि शौलाला चिंता किंवा काळजी वाटू लागली, कारण युद्ध सुरू करायचं आहे. पण इस्रायलाचे सैनिक आता पांगू लागले, युद्धभूमीवरून लांब जाऊ लागले. त्यावेळेस शौल संतापला आणि तो म्हटला, तुम्ही तो होम बली आणि शांती अर्पण माझ्याकडे आणा. आणि असं म्हणून शौलाने स्वतःच होम बली अर्पण केला. एक अघोर असं प्रातज्ञ शौलाकडून झालेलं आहे. जे करायला नको ते या राजाने केलं. त्यांनी शमूएलाची वाट पाहण्याऐवजी तो म्हटला, आता वेळ टळून गेली, होम बली शांत अर्पणे माझ्याकडे आणा. शौल राजाने होम बली अर्पण केला. ते होतं न होतं तोच थोड्याच वेळात शमूएल त्या ठिकाणी आला आणि शमूएल म्हटलं, शौला तू हे काय केलंस? तुला मी वाट पाहायला सांगितली होती ना. तेव्हा शौल म्हटला, 7 दिवस होऊन चालले आहेत असं पाहून लोक पांगू लागले, म्हणून मी होम बली अर्पण केला. तेव्हा शमूएल शौल राजास म्हटला, पहा तू मूर्खपणा केला आहेस, कारण तू परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहे. परमेश्वराची आज्ञा तू मोडली आहे आणि म्हणून परमेश्वर तुझं राज्य निरंतर होऊ देणार नाही. परमेश्वराने तुला राजपदावरून झुगारून टाकला आहे आणि आपल्या मनासारखा एक मनुष्य धुंडून त्याला इस्रायलाचा अधिपती नेमला आहे. पहा, शौलाने याजकाच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला. एक राजा ज्यावेळेस याजकाचं कार्य करू लागला, परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर आला आणि त्याच्यापासून त्याचं राजपद काढून घेतलं गेलं, त्याचं सिंहासन डगमगू लागलं. परमेश्वराने एक मोठं शासन ह्या शौलाला दिलं, कारण राजाचं कार्य त्यांनी कधी याजकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. अशाच प्रकारे दुसरा एक राजा होता आणि तो म्हणजे उजिया राजा. दुसरा इतिहास याचा 26वा अध्याय आणि 15 वचनात आपल्याला पाहायला मिळतं.
उज्जिया राजा, इस्रायलाचा राजा, त्याची कीर्ती फार दूरवर पसरली असं म्हटलं आहे. तो एक महान राजा होऊन गेला, त्याची कीर्ती फार दूरवर पसरली, तो महासामर्थ्यवान झाला असं म्हटलं. परंतु तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला. उज्जिया राजा महान सामर्थ्यशाली झाला, पण त्याचं हृदय उन्मत्त झालं, त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार आला आणि तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचं उल्लंघन त्याने केलं. या राजाने काय उल्लंघन केलं? हा उज्जिया राजा परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला आणि धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. राजाने आपल्या राजाचं काम करायचं, परंतु त्याचं हृदय उन्मत्त झालं. मंदिरामध्ये जाऊन याचकाच्या जागी उज्जिया राजा धूपवेदीजवळ धूप जाळण्यासाठी गेला. त्यावेळेस अजर्या नावाचा एक याजक त्या ठिकाणी होता आणि अजय राजाने हे पाहताच त्याच्यासोबत इतर 80 याजक ह्या उज्जियाच्या राजाच्या मागे धावत गेले. हे उज्जिया राजा, तू हे करू नकोस. धूपवेदीजवळ धूप जाळणे हे तुझं काम नाही. अरोनाच्या वंशातील याजक यासाठी नेमलेले आहेत, धूप जाळण्यासाठी त्यांना पवित्र केलेलं आहे, हे त्यांचं काम आहे. तू हे करू नकोस, तू परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहेस. त्यांनी त्याला त्या ठिकाणी ताकीद दिली, तू पवित्र मंदिरातून आत्ताच्या आत्ता निघून जा, कारण तू मर्यादेचं उल्लंघन करत आहेस. तेव्हा उज्जिया राजा क्रोधित झाला. धूप जाळण्यासाठी त्याच्या हातामध्ये धुपाट नव्हतं. त्याने संतापून या याजकाकडे पाहिलं. त्यावेळेस असं म्हटलं आहे, त्या क्षणी देवाच्या मंदिरामध्ये धूपवेदी जवळच त्यांच्या डोळ्या देखत उज्जिया राजाच्या कपाळावर कोड उठले. उज्जिया राजा कोडी झाला, त्याचं कपाळ पांढरं फट्ट पडलं. एका क्षणामध्ये परमेश्वराचं शासन त्याला झालं. परमेश्वराचा तडाखा आपल्याला बसलेला आहे हे उज्जिया राजाला कळाला. तो घाईघाईने मंदिराच्या बाहेर पडला. पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग उज्जिया राजा हा मरेपर्यंत कोडी राहिला. परमेश्वराने त्याला शासन केलं आणि त्यावेळेस कोडी मनुष्य म्हणजे अशुद्ध मनुष्य, तो समाज बहिष्कृत केला जायचा आणि म्हणून उज्जिया राजा ह्याला राजदरबारातून बाहेर पडावं लागलं. एका खोलीमध्ये तो राहू लागला. त्याला परमेश्वराचं मंदिर वर्ज झालं आणि मरेपर्यंत उज्जिया राजा कोडी राहिला. उज्जिया राजा मरण पावला तेव्हा तो कोडी होता आणि म्हणून राजाच्या खासगी स्मशानभूमीत त्याचा दफनविधी करण्यात आला. त्याला मुठमाती दिली. एक भयंकर शासन परमेश्वराने दिलं. का? कारण एक राजा याचकाचं कार्य करू पाहत होता. राजाने याचकाचं कार्य करायचं नाही, त्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, कारण राजाचं कार्य वेगळं, याचकाचं वेगळं. याचं कारण असं आहे की पुढे भावी काळामध्ये इस्रायलाच्या इतिहासामध्ये, नवीन करारामध्ये इस्रायलाच्या इतिहासामध्ये एक आणि एकच असा मनुष्य आहे की जो मल्कीसदेकाप्रमाणे राजाही आहे आणि तो याजक आहे, आणि तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. जसा मल्कीसदेक शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक, एकाच व्यक्तीमध्ये दोन्ही कार्य करायची क्षमता मल्कीसदेक मध्ये होती, तसाच मल्कीसदेकासारखा नवीन करारामध्ये एकच मनुष्य आम्हाला इस्रायलाच्या इतिहासात दिसतो आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की जो आमचा राजाही आहे आणि जो आमचा याजकही आहे. असा दुसरा मनुष्य कधी होणे नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस एखाद्या राजाने याजकाचं कार्य पाहू गेलं, परमेश्वराचा तडाखा त्यांच्यावर आला, परमेश्वराचं शासन त्यांना झालं. हे आपण या ठिकाणी पाहतो. हे मल्कीसदेकाचं रहस्य आहे. मल्कीसदेक भावी काळामध्ये होणाऱ्या ख्रिस्ताचं एक प्रतिरूप आहे. हा आहे मल्कीसदेक, शालेमचा राजा, परात्पर देवाचा याजक. नवीन करारातील आमचा मल्कीसदेक प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे पहा, तो आम्हाला कसा दिसत आहे. हो, योहानाला झालेलं प्रगटीकरण. योहान म्हणतो, पहा स्वर्ग उघडला गेला आणि त्या ठिकाणी मी पाहिलं, मग एक पांढरा घोडा मला दिसला आणि त्यावर विश्वसनीय व सत्य म्हटलेला एक स्वार मला दिसला. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्यांनी परिधान केले होते. राष्ट्रास मारावं म्हणून त्याच्या तोंडातून एक तीक्ष्ण धारेची तलवार निघते.
तो लोखंडी राजदंडाने राज्य करतो. त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असं नाव लिहिलेलं आहे. हाच तो आमचा येशू ख्रिस्त, हाच तो आमचा राजा. हा एक राजा आहे, नव्हे राजांचा राजा आहे. त्याच प्रभू येशू ख्रिस्ताविषयी इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या गोष्टी संबंधाने आमचा प्रमुख याजक म्हणून बकरे व वासरे यांचं रक्त नव्हे, तर स्वतःचे रक्त घेऊन तो एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि आम्हास त्यांनी सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. हा येशू ख्रिस्त कोण आहे? आमचा प्रमुख याजक. पूर्वीच्या काळी प्रमुख याजक वर्षातून एकदाच प्रायश्चिताच्या दिवशी कोकऱ्याचं किंवा वासराचं रक्त घेऊन तो परम पवित्र स्थानात जात असत आणि लोकांसाठी प्रायश्चित्त करत असत. येशू ख्रिस्त आमचा प्रमुख याजक या नात्यानं बकऱ्याचे किंवा वासराचं नाही, स्वतःचं रक्त त्याने घेतलं, एकदाच परम पवित्र स्थानात गेला, आमच्या सर्व जगातील लोकांच्या पापांचं प्रायश्चित्त त्याने भरलं आणि त्याने आम्हाला पापरोगापासून मुक्त केलं, नरकाग्नीतून काढून आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा दिली. असा आमचा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं प्रतिबिंब आम्हाला मल्कीसदेकामध्ये दिसतं. राजा आणि याजक असा आमचा मल्कीसदेकासारखा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिसत आहे. आणि मग हा मल्कीसदेक याचं कार्य पाहिलं तर केवळ 2 वचनांमध्ये मल्कीसदेकाचं कार्य आपल्याला दिसतं. आणि ते कार्य कोणतं? लक्षपूर्वक आपण ऐकूयात. मल्कीसदेकाने काय केलं? ज्या वेळेस अब्राहम युद्ध जिंकून 318 त्याचे दास यांच्याबरोबर घरी चालला होता, मल्कीसदेकाने येऊन त्यांना भाकर व द्राक्षरस दिलं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. हे युद्ध करून अब्राहम थकला होता, भागला होता. केवळ 318 दास यांनी 4 राजांचं भयंकर सैन्य की ज्यांची संख्या अधिक होती त्यांच्याशी युद्ध त्यांनी केलं होतं. सर्व रंजले गांजलेले थकलेले असे अब्राहमाचे 318 दास हे घरी चाललेले असताना त्यांना भूक लागली, ते थकले आहेत. अशा वेळेस मल्कीसदेक आला, त्यांनी अब्राहम व त्याचे दास यांना भाकर व द्राक्षरस दिलं. मल्कीसदेक शालेमचा राजा, परात्पर देवाचा याजक, अब्राहम त्याच्या दासांना भाकर आणि द्राक्षरस देत आहे. यावरून तुम्हाला दुसरं कोणतं चित्र आठवतं का? एक असा मनुष्य की जो भाकर आणि द्राक्षरस देण्यास आमच्याकडे आलेला आहे. मल्कीसदेकासारखा असा एक प्रमुख याजक की जो आमच्याकडे भाकर आणि द्राक्षरस घेऊन आलेला आहे. तुमच्या परिचयाचं असं कोणी आहे का? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या काल रात्री, मरणाच्या आदल्या रात्री सर्व शिष्यांना त्यांनी बोलवलं. त्यांच्याबरोबर भोजन करण्याची उत्कट इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताची होती. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हटला, त्या रात्री त्याला धरून देण्यात आलं, त्याच रात्री त्याने भाकर घेतली, हिशोब का स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिले व म्हटले, घ्या, खा, तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, हिशोब का स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण तुम्हा करता व बहुतांच्या पापांच्या क्षालनासाठी ओतिले गेलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. मल्कीसदेकाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त एक मुख्य याजक म्हणून त्याची भाकर आणि द्राक्षरस आम्हास देण्यास तो आज वाट पाहत आहे. आम्हाला तो एक आव्हान करत आहे, माझा देह आणि माझं रक्त, भाकर आणि द्राक्षरस मी तुम्हासाठी घेऊन आलो आहे. हा जुन्या करारातील मल्कीसदेक नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने आम्हाला दिसतो. आणि हेच त्या मल्कीसदेकाचं रहस्य आहे, हे ते गूढ आणि गुपित आहे. मल्कीसदेकासारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त भाकर आणि द्राक्षरस देण्यास आमच्याकडे आला आहे. पहा प्रियानं, तो कालवरी टेकडीवर नीट निरखून पहा, ती भाकर आमच्यासाठी भाजली जात आहे. त्याचं संपूर्ण शरीर त्या उन्हामध्ये होरपळून निघत आहे. प्रत्येक हालचाली करीत असंख्य यातना आणि वेदना त्याला होत आहेत. होय, त्याची शक्ती आटून खापरेसारखी झाली आहे. ताणीने व्याकुळ झाल्यामुळे जीभ त्याच्या टाळूला चिकटले आहे. अशा वेळेस निष्पाप, निष्कलंक, निर्दोष रक्त त्या कालवरी टेकडीवर सांडत आहे. त्या कालवरी टेकडीवर आमची जीवनाची भाकर भाजली जात आहे. तो द्राक्षरस आमच्यासाठी ओतला जात आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त
जुन्या करातील मल्कीसदेकाचं प्रतीक आहे. त्या वधस्तंभावर पाहिल्यावर आम्हाला काय दिसतं? त्या वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताकडे पहा. त्याच्या डोक्यात रुतून बसलेल्या त्या काटेरी मुकुटाला जर वाचा फुटली, जर तो काटेरी मुकुट बोलू लागला तर तो काय म्हणेल? तो म्हणेल, हे पापी मानवा, चित्त देऊन ऐक, तू केलेल्या अघोर कुकर्मांचा परिणाम आहे. सर्व प्रकारचे अशुद्ध, अमंगळन, व्यभिचारी विचार याच्यामुळं मी या मनुष्याच्या डोक्यात रुतून बसलो आहे. हे मानवा, चित्त देऊन ऐक. येशूच्या हातापाय ठोकलेल्या त्या कुऱ्हाडी खेळ्याने जर वाचा फुटली, ते खेळे जर बोलू लागले, ते काय म्हणतील? हे पापी मानवा, तुझ्या हातांनी पायाने केलेल्या कुकर्मांचा परिणाम आहे, याच्याकडे तू नीट पहा. येशूच्या कुशीत भोसकलेल्या भाल्याला जर वाचा फुटली, तो भाला बोलू लागला तर तो काय म्हणेल? हे पापी मानवा, सर्व प्रकारची दुष्ट मनोवृत्ती, राग, द्वेष, हेवा, मत्सर, गर्व, लोभ, या सर्व दुष्ट मनोवृत्तीचा परिणाम आहे. तू त्या वधस्तंभाकडे नीट निरखून पहा. आमचा प्रमुख याजक मल्कीसदेक आम्हासाठी भाकर आणि द्राक्षरस देत आहे. पुढे आपण पाहतो, मल्कीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद दिला. आणि कोणता आशीर्वाद दिला? त्या ठिकाणी आपण पाहतो, ज्यावेळेस अब्राम युद्ध जिंकून आला, 2 पापांमध्ये पडण्याची अब्रामाची दाट शक्यता होती. पहिलं म्हणजे लोभ आणि दुसरं म्हणजे गर्व. पूर्वीच्या काळी अशी एक प्रथा होती, एखाद्या राज्याने दुसऱ्या राज्यावर आक्रमण केलं आणि तो युद्ध जर तो राजा जिंकला, तो विजय झाला, तर हरलेल्या राजाचं संपूर्ण लोक, त्याची संपत्ती, त्याची मालमत्ता, ही सर्व ते विजय राजाची होत असेल, अधिकाराने त्याच्याकडे ती जात असेल. हा एक नियम होता. आणि म्हणून अब्रामाने ह्या 4 राजांचा पराभव केला. आणि म्हणून सदोम गरोमातील सर्व लोक, सर्व मालमत्ता, संपत्ती, सर्व खनिज, हे सर्व आता अब्रामाचे झाले होते. हक्काने ते त्याच्याकडे जाणार होते, कारण युद्धात तो ते जिंकला होता. ज्यावेळेस अचानक एवढी संपत्ती आली, एवढी मालमत्ता अब्रामाकडे आली, त्यावेळेस घेण्याचा लोभ त्याच्या मनामध्ये येणार होता. पण त्याचपूर्वी परमेश्वराने मल्कीसदेकाला अब्रामाकडे एक धोक्याचा इशारा देऊन पाठवलं. मल्कीसदेक अब्रामाकडे आला, तो काय म्हटला? मल्कीसदेक अब्रामास म्हटला, स्वर्गाचा व पृथ्वीचा स्वामी तो अब्रामाला आशीर्वाद देव. हा मल्कीसदेक अब्रामाला जाणीव करून देत आहे की स्वर्गाचा पृथ्वीचा जो स्वामी परमेश्वर आहे, तो तुला आशीर्वाद देणार आहे. या पृथ्वीवरील संपत्ती, मालमत्ता, धनसंपत्ती याकडे लक्ष लावू नकोस. यासाठी तू लोभ धरू नकोस. तुला संपन्न करणारा, तुला समृद्ध करणारा, तुला श्रीमंत करणारा तुझा देव स्वर्गाचा पृथ्वीचा स्वामी आहे. हे अब्रामाच्या मनात कोरून ठेवलं होतं. हे मल्कीसदेकाचे शब्द त्याच्या अंतःकरणामध्ये भिडले होते. आणि मल्कीसदेक निघून जाताच सोदोमाचा राजा अब्रामाकडे आला आणि सोदोमाचा राजा अब्रामाला म्हटला, पहा, तू युद्ध जिंकला आहेस, आम्ही सर्व आता तुझे आहोत. मी तुला एक विनंती करतो, माणसे मला परत दे. जी सर्व संपत्ती आहे, हे सगळं संपत्ती आहे, मालमत्ता आहे, ही सर्व तू घेऊन टाक. ते म्हणताच अब्रामाच्या मनात लोभ येऊ शकला असता, पण हे ज्यावेळेस सदोमाचा राजा म्हटला, मल्कीसदेकाचे शब्द अब्रामाच्या कानावर पडले. ते शब्द त्याने आठवले आणि जे मल्कीसदेक म्हटला तेच अब्राम सदोमाच्या राजाला म्हणतो. तो म्हणतो, पहा, स्वर्गाचा व पृथ्वीचा स्वामी परात्पर देव याच्या समोर मी आपले बाहू उभारून म्हणतो, तुझ्या सुतळीचा एक तोडा किंवा तुझ्या वाहनेचा एक बंद देखील मी घेणार नाही, कारण मी अब्रामाला संपन्न केले असे म्हणण्यास तुला कुठले कारण नसो. हे मल्कीसदेकाचं कार्य आहे. अब्रामाला धोक्याचा इशारा त्याने देऊन ठेवला होता. ह्या जगिक राजाची कुठली संपत्ती तू घेऊ नकोस, त्याची मालमत्ता घेऊ नको, त्याचा लोभ तुला न येऊ, कारण तुला आशीर्वाद देणारा स्वर्गाचा पृथ्वीचा स्वामी तुझा देव परात्पर हा आहे, हा राजा नव्हे. आणि हेच कार्य नवीन करारातील आमचा मल्कीसदेक जो प्रभू येशू ख्रिस्त तो आमच्यासाठी करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला देखील एक धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणतो, तुम्हाला 2 धन्यांची चाकरी करता येत नाही, तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही, असा नवीन करारातील मल्कीसदेक प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे.
तुम्ही एकाशी निष्ठतेने वागाल, दुसऱ्याचा द्वेष कराल, एकावर प्रीती कराल, दुसऱ्याला तुच्छ मानाल. तुम्हाला देवाची आणि धनाची चाकरी करता येत नाही. आज मल्कीसदेक आम्हाला सांगत आहे, या आमच्या मल्कीसदेकाकडे लक्ष द्या. तुम्हाला जर वाटत असेल देवाची आणि धनाची दोन्हीची चाकरी करू शकू, तसं होत नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं तुम्हाला एकाशी निवड करावी लागेल. देवाची चाकरी केली तर धनाचा तुम्हाला त्याग करावा लागेल. आज जर तुम्ही धनाची चाकरी करू लागला, तुम्हाला देवाचा त्याग करावा लागेल. दोन्हीपैकी एक. आणि म्हणून संत पौल त्या ठिकाणी लिहितो, पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या मागे लागून कित्येक जण आपल्या विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळशा खेदाने स्वतःला भोसकून घेतला आहे. पैशाचा लोभ असेल आम्हाला देवाची सेवा करता येत नाही असा मना तुमच्या विचाराला तो काढून टाका, कारण तुम्ही स्वतःची फसवणूक करतात. आणि हेच मल्कीसदेकाचं कार्य आहे. आमचे डोळे तो उघडतो, आमचं अंतःकरण उघडतो आणि आम्हाला धोक्याचा इशारा देतो, तुम्हाला देवाची धनाची चाकरी करता येणार नाही. दुसरा एक पाप ज्याच्यामध्ये अब्राम पडू शकत होता आणि ते म्हणजे गर्व. आणि त्या गर्वात पडण्यापासून देखील मल्कीसदेकाने अब्रामाचा बचाव केला. अब्रामामध्ये गर्व का निर्माण झाला असता? केवळ 318 दास त्यांनी घेतले आणि 318 दासांनी 4 राजांविरुद्ध युद्ध केलं आणि युद्ध तो जिंकला. काय महान आणि अद्भुत कार्य अब्रामाने केलं होतं. आपल्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे जाऊन त्यांनी युद्ध जिंकलं होतं. 4 राजे, 4 राजांचं 4 एवढं सैन्यबळ आणि यांच्या विरुद्ध केवळ 318 दासांनी अब्रामाने युद्ध जिंकलं. आणि म्हणून माझ्या कर्तृत्वाने, माझ्या बुद्धी चातुर्याने, माझ्या रणनीतीने, माझ्या या शक्तीने मी या लोकांना विजय मिळवला असा गर्व अब्रामामध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता होती. त्याच वेळेस मल्कीसदेक आला आणि त्यांनी अब्रामाला धोक्याचा इशारा दिला. मल्कीसदेक अब्रामास काय म्हटला? ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. मल्कीसदेक अब्रामाला नीट निक्षून सांगत आहे, अब्रामा युद्ध तू जिंकलं नाहीस, त्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले आहेत. युद्ध त्याचं होतं, त्याने युद्ध जिंकलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुझा कुठलाच कार्यभाग नाही. त्याचा सर्व समर्थ हा तुझ्या पाठीशी होता आणि म्हणून ते युद्ध जिंकलंस. तू स्वतःमध्ये अहंकार आणि गुर्मी येऊ देऊ नकोस, स्वतःला फार श्रेष्ठ समजू नकोस, कारण युद्ध तुझं नाही, युद्ध परमेश्वराचं होतं. प्रियानो, अनेक वेळा आम्ही देवाची सेवा करतो, मंदिरामध्ये आम्ही सक्रिय सहभाग असतो, पण ज्यावेळेस आमच्यामध्ये गर्व येतो त्यावेळेस प्रत्यक्ष परमेश्वरच आम्हाला विरोध करतो. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी, माझा आणि मला, अनेक वेळा मला असं वाटतं मी केलं तरच हे कार्य होणार आहे, माझ्याशिवाय कुठलंच पान हलत नाही, मंडळीमध्ये मी गेलो तरच ही सेवा होईल. प्रियांनो, हा गर्व आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. पहा, त्या मल्कीसदेकाकडे पहा, त्यांनी अब्रामाला आवरलं. हा गर्व तुझ्यामध्ये येऊ देऊ नको, कारण देवाचा एक नियम आहे. देवाचा नियम हा आहे की देव गर्विष्ठांना विरोध करतो पण तो लीनांवर कृपा करतो. हा देवाचा नियम कुणालाच बदलत नाही. कुठल्याही देवाचा सेवक असू दे, गर्विष्ठांना देव विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. तुम्ही किती मोठं कार्य करा, किती मोठा संदेश तुम्ही द्या, महान संदेश देत असाल, रोग्यांना आरोग्यदान देत असाल, एक महत्कृत्य करत असाल, दुष्ट आत्मे घालवून देत असाल, पण जर तुमच्यामध्ये गर्व असेल तर देव गर्विष्ठांना विरोध करतो. हे लक्षात ठेवा. केवळ आणि केवळ लीनांवर तो कृपा करतो. आणि हेच आज आमचा मल्कीसदेक आम्हाला सांगायला येत आहे. मल्कीसदेक आम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःमध्ये गर्व येऊ देऊ नका, कारण गर्वामुळे काय होतं आपल्याला ठाऊक आहे. ज्याला आज आपण सैतान म्हणतो, तो एकेकाळी देवाचा देवदूत, स्वर्गामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करणारा, त्याच्या हुजुरीस असणारा असा लुसिफर, की ज्याचा कारभार फार मोठा होता, सर्वांगीण सुंदर ज्ञानी, या देवदूतामध्ये गर्व निर्माण झाला. एक छोटासा विचार त्याच्या मनामध्ये आला, मी परात्परा समान होईल, माझे तारांगण परमेश्वरानं उंच करेल, मी सर्वश्रेष्ठ होईन. हा विचार येताच परमेश्वराने त्याला स्वर्गातून हाकलून दिलं. आज तो सैतान म्हणून देवाचा 1 नंबरचा हाडवैरी असा आपल्याला दिसतो. जेव्हा गर्व आमच्या मनामध्ये येतो, देवदूताचा सैतान व्हायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. एका क्षणात गर्व हा एक देवदूताला सैतान करू शकतो. लुसिफरकडे पहा.
आणि म्हणून मल्कीसदेक आम्हाला हेच धोक्याचा इशारा देत आहे, आमच्यामध्ये गर्व हा कधीही नसावा. आणि मग पुढे आम्हाला सांगतं, मल्कीसदेक आला, अब्रामाला त्यांनी अन्नच दिलं, अब्रामाला त्यांनी आशीर्वादित केलं आणि नंतर तो निघून गेला. जो गेला त्याचा पुढे उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. 2 मिनिटाचं कार्य मल्कीसदेकाचं. आला, अब्रामाला अन्न सामुग्री दिली, आशीर्वाद दिला आणि निघून गेला. ही केम, ही गेव अँड ही डिसअपियर्ड. हीच आमचं सेवा कार्य आहे. ज्या कारणासाठी परमेश्वरने या भूतलावर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. लोकांना आशीर्वादित करायचं आणि निघून जायचं. परफॉर्म युअर मिनिस्ट्री अँड डिसअपियर. हे कार्य करण्यासाठी परमेश्वरने आम्हाला पाठवलेलं आहे. आणि म्हणून आज मल्कीसदेकाचं रहस्य आपण ऐकलेलं आहे. हा मल्कीसदेक जो एक याजक देखील आहे आणि एक राजा देखील आहे, ज्याचं प्रतिबिंब आम्हाला नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसतं, की जो आमचा राजा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आणि तो आमचा प्रमुख याजक देखील आहे, की ज्याने स्वतःच्या रक्तानं अर्पण करून आम्हाला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. चला तर या मल्कीसदेकाप्रमाणे त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूयात, त्याला अनुसरूयात, प्रार्थना करूयात. प्रभू, आज मल्कीसदेक शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक याविषयी आम्ही आज ऐकला आहे. खरोखर मल्कीसदेकासारखा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा राजा आहे, तो आमचा याजक आहे. आणि जे धोक्याचे इशारा तो आम्हाला देत आहे, ते धोक्याचे इशारे समजून घेऊन संपूर्ण जीवन तुला संतुष्ट करणारा आम्ही वागण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. निरंतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.